मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बातमी म्हणजे काय, व्हॉट इज न्यूज, NEWS न्यूज या 4 अक्षरामध्ये सर्व काही लपलेलं आहे. N म्हणजे नॉर्थ, E म्हणजे ईस्ट, W म्हणजे वेस्ट आणि S म्हणजे साऊथ. या 4 अक्षरामध्ये पूर्ण बातमीचा समावेश झालेला आहे. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही, पण माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते. सांगायचं तात्पर्य, विशेष असं काही असेल तर ती बातमी झालेली आहे. परंतु सर्वसाधारण दररोज घडणाऱ्या घटना जे नियमित आपण बघतो, पाऊस पडला की रस्त्यावर पाणी साचते, नाले ओसंडून वाहतात, हे नेहमीच होत असते. परंतु पाऊस पडल्यानंतर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला की रस्ते बंद होणे, रस्त्यावर वाहनांची ये-जा बंद होणे किंवा पावसाच्या पुरामुळे शेतीची पिकांचे नुकसान होणे, याला बातमी आपल्याला म्हणता येईल. आता शास्त्रशुद्ध पद्धतीने बातमी संदर्भातची आपण माहिती घेऊ. घडामोडीविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय. अर्थात बातमीतील मजकुराला काळाचा संदर्भ असतो. बातमी ही अनेक माध्यमाद्वारे दिली जाते. न्यूज या शब्दामध्ये पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या 4ही दिशांमध्ये घडणाऱ्या घडामोडींची माहिती म्हणजेच बातमी होय. बातमी म्हणजे कोणत्याही घटने, घडामोडी किंवा नवीन माहितीचा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रकार आहे. बातमीमध्ये घटना, लोकांना उपयोगी माहिती आणि महत्त्वपूर्ण विषयावर माहिती दिली जाते. बातमी सत्य, निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ असावी लागते. बातमी लेखनाची वैशिष्ट्ये काय आहेत ती आज आपण जाणून घेऊया. सत्यता आणि निष्पक्षता. बातमी लेखकाने म्हणजेच पत्रकाराने दिलेली माहिती तंतोतंत सत्य असावी आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता निष्पक्षपणे माहिती सादर करावी. वस्तुनिष्ठता. बातमी लेखनामध्ये घटनेचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून माहिती द्यावी. त्यात स्वतःचे विचार किंवा भावना मिसळू नयेत. स्पष्टता आणि सुलभ भाषा. बातमीची भाषा सोपी आणि स्पष्ट असावी, ज्यामुळे वाचकाला ती सहज समजेल. क्लिष्ट शब्द आणि वाक्ये बातमीमध्ये टाळावीत. संक्षिप्तता. बातमी कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती देणारी असावी. मुद्देसूद लेखन करणे आवश्यक आहे. उत्कृष्ट लेखन कौशल्य कसे असावे. बातमी लेखकाकडे म्हणजेच पत्रकाराकडे चांगले लेखन कौशल्य असणे आवश्यक आहे, ज्यामुळे तो वाचकांना आकर्षित करू शकेल. संशोधन आणि तथ्य तपासणी. बातमी लिहिण्यापूर्वी लेखकाने पत्रकाराने घटनेची योग्य माहिती मिळवणे आणि त्यातील तथ्य तपासणे आवश्यक आहे. जबाबदारी. बातमी लिहित असताना पत्रकाराने समाजाप्रती जबाबदारीने वागणे आवश्यक आहे आणि कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी पत्रकारांनी घ्यायला पाहिजे. बातमी लिहित असताना दक्षता कोणती बाळगली पाहिजे. एखादी दंगल घडली असेल, दंगलीच्या ठिकाणी 2 समाज समोरासमोर असतील, त्यावेळेला 2 समाजातील लोकांमध्ये दंगल असे लिहावे. त्यांना जातीच्या नावाने किंवा त्यांच्या नावाने बातमीमध्ये उल्लेख करू नये. त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असते. बातमी ही अनेक माध्यमाद्वारे दिली जात असते. त्यामध्ये वर्तमानपत्र, TV, रेडिओ किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध न्यूज पोर्टल, YouTube चॅनल्स हे आपण पाहतो. तर या सर्वांमध्ये बातमी देत असताना त्या बातमी संदर्भात लिहिण्याचे कोणकोणते पथ्य पाळायला पाहिजे, काय काय दक्षता घ्यायला पाहिजे, हे सर्वांसाठी एकच सूत्र आहे. बातमी काय असते
बातमी म्हणजे कोणत्याही घटने, घडामोडी किंवा नवीन माहिती जी घडलेली असते तर त्याची माहिती लोकांना देणे म्हणजेच बातमी. मी तुम्हाला मागे सांगितले की कुत्रा माणसाला चावला तर ही बातमी होत नाही, परंतु माणूस कुत्र्याला चावला तर ती बातमी होते. तर तिला आपण उत्कृष्ट बातमी असे म्हणू शकतो, कारण की ती लोकांच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावर असते आणि ती लोकांना मदत करते. मदत म्हणजे एखाद्या वेळेला मोठ्या पावसामुळे वाहतूक बंद झालेली आहे, ती बातमी तुम्ही दिल्यामुळे जाणारी येणारी वाहने असतील तर त्यांना लगेच त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर बातमी लिहित असताना त्यामध्ये सत्यता असली पाहिजे, निष्पक्षता आणि वस्तुनिष्ठ असावी लागते. कारण की खोट्या बातम्या जे आपण बघतो तर फेक न्यूज ज्याला आपण म्हणतो, सध्या मोबाईलमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये या फेक न्यूजचा सुळसुळाट झालेला असतो. त्यामुळे सत्यता बातमीमध्ये असली पाहिजे, हे पत्रकारांचे सर्वात महत्त्वाचे पहिले कर्तव्य आहे. त्याच्यानंतर बातमी ही निष्पक्ष असली पाहिजे, म्हणजे दोन पक्ष, दोन जाती किंवा मी ज्या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे त्याच्यामुळं कोणत्याही जातीला कमी लेखणे किंवा कोणत्याही पक्ष संघटनेच्या विरोधात असं न करता जे सत्य असेल ते निष्पक्षपणे मांडणे आणि वस्तुनिष्ठता त्या बातमीमध्ये असावी. वस्तुनिष्ठतामध्ये जे घडलं ते इत्थंभूत त्याच्यामध्ये असलं पाहिजे, मनाचं असं काही त्याच्यामध्ये न लावता दिलेली बातमी म्हणजे उत्कृष्ट बातमी असे आपण त्याला म्हणू शकतो. आता बातमीचे वैशिष्ट्य काय आहे हे आपण जाणून घेऊ. बातमी लिहित असताना पत्रकारांनी सत्यता आणि निष्पक्षता याची जाणीव ठेवली पाहिजे. म्हणजेच बातमी लिहिताना दिलेली बातमी, लिहिलेली बातमी ही तंतोतंत सत्य असावी आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता ती बातमी असावी. सत्यता आणि निष्पक्षता त्या बातमीमध्ये असावी. म्हणजेच बातमी लिहिताना पत्रकारांनी बातमीमध्ये लिहिलेली सर्व काही माहिती ही तंतोतंत सत्य असावी आणि त्या बातमीमध्ये कोणताही पूर्वग्रह न ठेवता ती निष्पक्षपणे लिहिली गेली असावी पाहिजे, हे पत्रकाराचे कर्तव्य आहे. वस्तुनिष्ठता. बातमी लिहिणाऱ्या पत्रकाराला घटनेचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून माहिती द्यावी लागते. त्यात स्वतःचे विचार किंवा भावना व्यक्त करता येत नाही. म्हणजेच जी घडली घटना आहे ती घटना जशीच्या तशी वस्तुनिष्ठतेने मांडली पाहिजे. स्पष्टता आणि सुलभ भाषा. बातमी लेखन करत असताना पत्रकारांनी मोठमोठे अवजड शब्द न वापरता साध्या आणि सोप्या भाषेमध्ये स्पष्टपणे बातमी लिहिलेली असावी, जी वाचकांना सहज कळेल. बातमी लिहित असताना क्लिष्ट शब्दांचा वापर करू नये. सांगायचं तात्पर्य, तुम्ही पत्रकार म्हणून काम करत असताना विद्यापीठात शिकलेले आहात, त्यामुळे तुम्हाला उत्कृष्ट भाषा शैली तुमची आहे, परंतु तुमची जी भाषा आहे, तुमची जी क्लिष्ट भाषा आहे, तुमचे जे अवजड शब्द आहे ते तुमच्या वाचकांना कळले पाहिजे. ते नाही कळले तर ती बातमी गोंधळात टाकणारी असते आणि ती वाचकांना कळत नाही. त्याच्यामुळं वाचकाला सहज समजेल यासाठी क्लिष्ट शब्दांचा वापर न करता साध्या आणि सोप्या, म्हणजे जे बोलीभाषेचे शब्द आहेत तर त्यांचा वापर बातमीमध्ये करावा. संक्षिप्तता. बातमी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती देणारी असावी. मुद्देसूद लेखन त्याच्यामध्ये करणे आवश्यक आहे, कारण की
जास्तीत जास्त शब्दामध्ये बातमी लिहिली तर ते वाचकांच्या डोक्यावरून जाऊ शकते. वाचकांना सहज आणि सोप्या शब्दामध्ये आणि कमीत कमी शब्दामध्ये बातमी दिली तर ते वाचकांना सहजरित्या कळू शकते. उत्कृष्ट लेखन कौशल्य. पत्रकाराकडे उत्कृष्ट लेखन कौशल्य असणे आवश्यक आहे. बातमी लिहित असताना चांगले लेखन कौशल्य, ज्यामुळे तो पत्रकार बातमीच्या माध्यमातून वाचकांना आपल्याकडे आकर्षित करू शकेल. त्यामुळे त्या वर्तमानपत्राचे, त्या TV चॅनलचेही नाव होईल आणि त्या पत्रकाराचेही नाव होईल. बातमी लिहित असताना संशोधन आणि तथ्य तपासणी आवश्यक असते. बातमी लिहिण्यापूर्वी पत्रकाराने घटनेची योग्य माहिती मिळवणे आणि त्यातील तथ्य तपासणे आवश्यक आहे. मिळालेली माहिती ही खरोखर आहे का, की कोणीतरी असं सांगितलं तर ती बातमी चुकीची ठरू शकते. त्याच्यामुळं बातमी लिहिण्यापूर्वी पत्रकाराने घटनेची अधिकृत माहिती मिळवणे आवश्यक असते आणि घडलेल्या घटनेतील तथ्य तपासणेसुद्धा त्याच्यासाठी महत्त्वाचे असते. बातमी लिहिताना पत्रकारावर काही जबाबदारी असते. समाजासाठी चुकीची माहिती देऊ नये. चुकीची माहिती दिल्यामुळे नुकसान होऊ शकते, याची जाणीव पत्रकारांनी ठेवली पाहिजे.